राम नारायण राम. आपल्या देशातील संविधानात आपण सर्व अडकत चाललो आहोत आणि आता त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. जर सर्व लोक एकत्र आले नाहीत आणि आपल्या भविष्यासाठी विचार केला नाही तर काय होईल? आयुष्य फक्त खाणे, पिणे आणि झोपणे एवढंच आहे का? अशा विचारसरणीने जीवनात काहीही खरे फायदे मिळणार नाहीत. भविष्यातील परिस्थितीबद्दलही विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक जण जो जन्मला आहे तो एक दिवस मरेल. आपण सर्वजण कधीतरी मृत्यूला सामोरे जाऊ, पण आपला मृत्यू झाला तरी आपल्या पुढील पिढ्या अस्तित्वात राहतील. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण काय सोडून जात आहोत? समाजासाठी आपण कोणती ठेवा निर्माण करत आहोत? आपले कर्म, विचार, आपला जागृत मनखरं जीवन हे आपण कसे लपवू शकतो? आपल्या चैतन्यातून उमटणाऱ्या विचारांचा प्रसार प्रत्येकापर्यंत पोहोचवायला हवा. लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे, कारण कठीण काळ येत आहे. हे संविधान तयार करणारे लोक आता या जगात नाहीत, ते आधीच मृत्युमुखी पडले आहेत. जेव्हा हे संविधान तयार झाले तेव्हा त्यात वैयक्तिक मालकी हक्कांना प्राधान्य देण्यात आले. आजही हा संकल्पना तशीच आहे. वैयक्तिक मालकी हक्कांची ही मानसिकता पृथ्वीवरून हटवली पाहिजे. हे सर्वात आधी काढून टाकले पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर कोणाचेही स्वामित्व नसावे. शिक्षणाच्या नावाखाली चालणारी फसवणूक थांबवली पाहिजे आणि लोकांना निसर्गाविषयी शिकवले पाहिजे. कोणीही हा विचार का करत नाही की जर पृथ्वीवर 800 कोटी लोक आहेत तर त्यांचा जन्मसिद्ध हक्क कुठे आहे? त्यांना तो का मिळत नाही? हेच आजचे सर्वात मोठे प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतील का? राष्ट्रपती देतील का? पंतप्रधान देतील का? आज राजकारण हे फक्त कौटुंबिक वारशाच्या खेळात रूपांतरित झाले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष घराणेशाहीने भरलेला आहे. कोणीही या मुद्द्यांवर विचार का करत नाही? आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला निसर्गाने दिली आहे, कोणत्याही मनुष्याने नाही. आपण निसर्गाची मुले आहोत. निसर्गानेच सर्व काही निर्माण केले आणि दिले. पण जन्मताच आपल्यावर माणसांनी निर्माण केलेले धर्म लादले जातात. हे सर्व का होत आहे? माणसांनी वेगवेगळ्या धर्मांची निर्मिती करून लोकांना वेगळे केले आहे. धर्माच्या बंधनांमध्ये अडकलेले लोक फक्त आपला स्वार्थ पाहतात. पण आमचे महागुरु बालक ब्रह्मचारी जी सांगतात की सर्वात मोठा धर्म म्हणजे आकाश, ज्यातून हे संपूर्ण ब्रह्मांड उत्पन्न झाले आहे, आणि सर्वात मोठा धर्मग्रंथ म्हणजे राम नारायण राम. या ग्रंथातील प्रत्येक पान हे ब्रह्मांडातील तारे आणि ग्रहांप्रमाणे आहे. या पृथ्वीवरील 800 कोटी लोकांची शरीरेही राम नारायण राम या पवित्र ग्रंथातून निर्माण झाली आहेत. म्हणूनच आपल्याला आपल्या निसर्गाशी जोडले पाहिजे, सकारात्मक वृत्ती ठेवली पाहिजे, प्रेम आणि सहकार्याची भावना बाळगली पाहिजे. मग पहा, जीवन किती सोपे वाटेल. आपणच आपले जीवन अडचणींमध्ये गुरफटून ठेवले आहे. नको असतानाही आपण जीवन गुंतागुंतीचे बनवत आहोत. राम नारायण राम आपल्या गुंतागुंतीच्या जीवनाला योग्य दिशा दाखवतो. जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण रामशी जोडली जाते तेव्हा तिच्या जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो, आणि हाच नवीन दृष्टिकोन आपल्याला नवीन ऊर्जा प्रदान करतो. राम नारायण राम.